चंद्रा सर्वत्र वंदते मान्य मातृशक्ती. आदराची योग्य माझे मित्र आणि बंधू भगिनी, आज आपण 20 डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी इथे आहे आणि त्यांनी समाजात एक सेवा कशी करावी, सेवेबद्दल त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि सर्वांनी सेवा करावी. कारण की लिहिलेलंच आहे की परहित सरित धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाई. जतपर्यंत आपण कोणाची पीडा समजणार नाही तोपर्यंत आपल्याला सुख काही मिळणार नाही. आणि जेव्हा आपण दुसऱ्याविषयी वाईट विचार आपल्या मनात येईल तर त्याच्यापेक्षा अधर्म कोणता नाही. आणि हित आहे, धर्म आहे अशी शिकवण संत गाडगेबाबा यांनी पण दिलेली आहे की सेवा हा सगळ्यात मोठा धर्म आहे. जात पंत सगळं विचारून सेवा करा हे त्यांनी शिकवण दिली. या कार्यक्रमानंतर हारासाठी मी वैभव भाऊ यांना आमंत्रित करतो. अरे यार रामू या हार रामू वैभव यांना आमंत्रित करतो. सीताची भाताड म्हणती हे शंभू शंकराच नवराज गडका गाडगेबाबा यांचे विचार मांडण्यासाठी मी वैभव भाऊ भोकळे यांना आमंत्रित करतो. त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. धन्यवाद भूषण भाऊ, तुम्ही इथे मला आमंत्रित केलं आपल्या वाचनालयात. आपण एवढे सर्वजण यात जमलो आहोत. तर सर्वप्रथम गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त इथे सर्व जमणाऱ्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही सर्व कामं सोडून इथे आले, एवढ्या मोठ्या संख्येने इथे थांबले आहात. व गाडगे महाराजच्या विनम्र अभिवादन करतो व त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभो अशी मी त्यांना प्रार्थना करतो. मित्र हो, आज स्वच्छता एक प्रत्येक देशाचा अजेंडा झाला आहे की स्वच्छताशिवाय देशाची प्रगती होणार नाही. हे तेवढंच सत्य आहे जेवढा सूर्य पूर्वेकडून उगवतो. तेजोमधातून उमळले संत जनांच्या वाणी, मातीमधून उमळल्या रत्न जनांच्या खाणी. सर्वप्रथम या मातृभूमीला वंदन करतो, कारण याच मातृभूमीत या आपल्या अचलपूर क्षेत्रातच गाडगे महाराजांचे कीर्तन झाले आहे व त्यांची कर्मभूमी सुद्धा आपण आपल्या अमरावती जिल्ह्याला म्हणू शकतो. आपण आपल्याला भाग्यवान समजलो पाहिजे. गाडगे महाराजांनी दिवसाला ग्राम स्वच्छ करायचे, तसेच रात्रीला लोकांच्या मनातील जो मळ साचलेला आहे ते साफ करा, कीर्तनाच्या माध्यमातून ते साफ करायचे. आता तुम्ही म्हणाल की बा मनात कोणता मळ असतो, तर मनात जो आपल्या मित्रांबद्दल, शत्रूंबद्दल, परिवारांबद्दल जो मळ साचला आहे की हा कुठे चालला, मी इथेच आहे, त्यांनी असं नाही करायला पाहिजे, त्यांनी ते करायला पाहिजे, हा झाला आपल्या अंदरचा मळ, हा झाला आपल्या अंदरचा न्यूनगंड. पण मित्र, याला आपण स्थान दिले नाही पाहिजे. हाच कीर्तनाच्या माध्यमातून मळ स्वच्छ करायचे काम गाडगे महाराजांनी केले. गाडगे महाराजांचा जन्म म्हटला 23 फेब्रुवारी 1876 ला गाडगे महाराजांचा जन्म झाला होता. त्या काळात 1876च्या काळात असं होतं की एकदम भेदभाव, जातीय दंगली, अंधश्रद्धा, वेगवेगळ्या रूढी परंपरेनं ग्रासलेली जनता होती. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू सारखे वाहू लागले होते. महाराजांना हे सर्व काही पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी म्हणजे लग्न झालं होतं, लग्नानंतर त्यांना बाळ झाला होता, बाळाचं बारसं करायचं होतं. परंपरा अशी होती की बाळसात बोकड्याचं मटण आणि मद्यपान अशी परंपरा होती. पण यांनी ते सर्व सोडून सात्विक अन्न दिलं. हे जनतेला वाटलं की बा यांनी रूढी परंपरेचा अपमान केला, त्यांनी घरच्यांना शिवाय दिली, त्यांना घरच्यांनी शिवाय दिल्या, जनतेने शिवाय दिल्या. हे सर्व एवढा मोठा त्रास सहन करून त्यांनी घराला रामराम ठोकला व आपल्या जागेला निघाली.
काकांना आमंत्रित करतो, या काका. घरदार सोडून तोडले मायेचे पाषाण, घरदार सोडून तोडले मायेचे पाषाण, डोळ्यात अश्रू घेऊन पुसले बहुजनांचे अश्रू. महाराजांचं वर्णन केलं तर डोक्यावर चिंध्या, अंगावर चिंध्या, म्हणजे नीट कपडे नव्हते, नीट म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती अशी म्हणता नाही आपल्याला की बा असे पैसे नव्हते का की त्यांच्याजवळ शर्ट घालायला पैसे पाहिजे. पण त्यांना एक जनतेला एक हे द्यायचा होता संदेश की माणसाची प्रगती किंवा माणसाचं चरित्र ते कपड्यावर नसून आपल्या कर्मावर आहे. आपण कर्तृत्ववान बनलो पाहिजे. ह्या जीवनात म्हटलं 2 रस्ते माणसाला जायचे, एक आहे कुकर्म आणि एक आहे सत्कर्म. माणूस काय याच्यातलं काय घेतो ते त्याच्यावर डिपेंड राहते. तर गाडगे महाराजांनी सत्कर्माला घेतले आणि आज अमरावती जिल्हाच नाही, महाराष्ट्र नाही तर अख्खा पूर्ण भारत त्यांना सल्यूट मारतो. का तर फक्त कर्तृत्वामुळे. शिक्षण काहीच शिकले नाही, पण आजही अमरावती युनिव्हर्सिटी त्याच्या नावानं चालते. त्यांच्या विद्यापीठातून डॉक्टरेट पर्यंत पदवी आहे. का तर त्यांचं कर्तृत्व तसं प्रबळ होतं. त्यांनी तुझी प्रेरणा सदैव लाभो, स्फुरण चढो या वृत्तीला, तुझा आशीर्वाद सदैव लाभो, देवकी नंदन गोपाळ, देवकी नंदन गोपाळ. आज आता वैभव भाऊनी खूप छान असं मार्गदर्शन केलं. धन्यवाद वैभव. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी योगेश दादा सोनकुसरे यांना बोलावतो. 20 डिसेंबर 1949 म्हणजे त्या दिवशी गाडगे बाबा यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त आज 68 वर्ष झालेले आहे. म्हणजे 20 डिसेंबर या दिवशी त्यांचे म्हणजे आपण पुण्यतिथी साजरी करतो. तर त्यानिमित्त मी पहिल्यांदा त्यांना अभिवादन करतो गाडगे महाराजांना. आणि त्यांनी आपल्याला तर माहीतच आहे त्यांनी काय केलं आहे. म्हणजे सिंहाला पाहावे रानात, कत्तीला पाहावे वनात आणि गाडगे बाबांना पाहावे आपल्या कीर्तनात. त्यानिमित्त आज हा जो कार्यक्रम घडून आणण्याचा जो मोठा वाटा वैभव बोकडे यांनी चांगल्या प्रकारे आपला कार्यक्रम घडून आणला. त्यांचे आज धन्यवाद. आणि परत चांगल्या प्रकारे आपल्याला संचालन केलेलं आहे. छोटा आणि कार्यक्रम असल्या कारणाने भूषण भाऊ बेलसर यांनी आपला आणि तुम्ही शांततेत हा कार्यक्रम पार पाडला आणि जे काही संदेश होते जे मार्गदर्शन होतं आपल्या गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करणं तुमचा पण चांगला वाटा आहे. त्याबाबत तुमचे पण धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथे संपला, इथे जाहीर करतो.